फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे. नाही, मी येतो परत, थांबा. कार्यक्रमामध्ये बोलताना अमित ठाकरे हे क्षणभर थांबले आणि तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो असं म्हणाले. खरंच काही सुचत नाही असंही त्यांनी सांगितलं आणि काही क्षणात ते पुन्हा मंचावरती आले आणि त्यांनी त्यांचं भाषण पूर्ण केलं. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच, आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. आता अमित ठाकरेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. अनेक लोकांनी त्यांची थट्टा केली, तर काही जणांनी त्यांचं समर्थन सुद्धा केलेलं आहे. पण एका पत्रकाराच्या आणि सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर काही मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. आता सगळ्यात आधी की ही घटना कोणासोबत येऊ शकते, आणि दुसरा मुद्दा असा की स्टेजवर उभा असलेला माणूस हा अचानक बोलायचं विसरतो, यामागे काहीतरी प्रक्रिया होते. त्यामागे विज्ञान काय सांगतं आणि स्टेजवर बोलताना ब्लँक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण हे समजून घेऊया. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे स्टेज फ्राईट किंवा परफॉर्मन्स एन्झायटी. तुम्ही कितीही तयारी केली असली तरी हजारो लोक जेव्हा समोर दिसतात तेव्हा मेंदूला एक प्रकारचा ताण जाणवतो. शरीरामध्ये ॲड्रेनलिन वाढतं, हृदय जोरजोरात धडधडतं आणि मेंदूचं जे लक्ष आहे ते मी काय बोलणार यापेक्षा सुद्धा लोक काय विचार करतील मी जे बोलतो त्यावरती, याकडे वळतं. दुसरं कारण म्हणजे वर्किंग मेमरी ओव्हरलोड. आपण काय बोलणार याचे मुद्दे लक्षात ठेवलेले असतात, पण अचानक एखादा व्यत्यय आला, म्हणजे जोरदार टाळ्या वाजल्या, घोषणा आल्या किंवा काही लोक हसली, अनपेक्षित प्रतिक्रिया आल्या, तर मेंदूंची विचारांची जी चेन आहे ती तुटू शकते आणि यालाच मेंटल ब्लँक असं म्हटलं जातं. तिसरं कारण म्हणजे खूप जास्त तयारी करणं. म्हणजे तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण जे लोक प्रत्येक शब्द पाठ करतात त्यांना एखादं वाक्य जरी विसरलं तरी पुढचं काहीही आठवत नाही. हे अनेकांनी याचा अनुभव घेतलेला असेल. उलट ज्यांना विषय समजलेला असतो ते मुद्द्यांवरती बोलतात आणि पटकन सावरून घेतात. आता म्हणूनच जेव्हा अनुभवी वक्ते जेव्हा त्यांना बोलायचं असतं तेव्हा ते पूर्ण भाषण पाठ करत नाहीत, ते फक्त मुद्दे लक्षात ठेवतात. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त राजकारण्यांसोबतच होतं असं नाही. मोठे मोठे अभिनेते आहेत, उद्योगपती आहेत, प्राध्यापक आहेत, अगदी न्यूज अँकर्स आहेत किंवा टेड टॉकचे स्पीकर्स आहेत. अनुभवी लोकांना सुद्धा स्टेजवरती काही सेकंदांसाठी ब्लँक होण्याचा अनुभव येऊ शकतो. आता फरक एवढाच असतो की काही जण याला घाबरतात आणि काही जण थांबतात, पाणी पितात, एक दीर्घ श्वास घेतात आणि पुन्हा आपली सुरुवात करतात. अमित ठाकरे फक्त अमित ठाकरे नाही आहेत, लक्षात घ्या. ते राज ठाकरेंचे सुपुत्र आहेत. राज ठाकरे ज्यांची वक्तृत्व शैली, ज्यांचा आवाज, त्यांचा स्टेज प्रेझेन्स यासाठी ते ओळखले जातात. आणि जेव्हा अमित ठाकरे स्टेजवरती उभे राहतात तेव्हा कदाचित नकळत त्यांच्यावरती एक अनस्पोकन कंपॅरिझन असतं त्यांच्यासोबत. म्हणजे माझे वडील एवढं छान बोलतात, मलाही तसंच बोलायचं आहे आणि लोकही माझ्याकडून ती अपेक्षा ठेवत आहेत. कदाचित हा विचार आणि लोकांच्या प्रचंड अपेक्षा, हा त्याचा परिणाम त्यांच्यावरती असू शकतो आणि परफॉर्मन्स प्रेशर येऊ शकतं. आणि जेव्हा प्रेशर हे प्रमाणापेक्षा वाढतं तेव्हा सगळ्यात अनुभवी लोकंसुद्धा ब्लँक होतात. आता मग याच्यावरती उपाय काय? तर अमित ठाकरे असोत किंवा तुम्ही किंवा अगदी मी सुद्धा स्टेजवरती ब्लँक होण्यापासून वाचण्यासाठी 3 टिप्स मी सांगतो, त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यावरती तुम्ही काम करू शकता. आता सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो बुलेट पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. भाषण हे पूर्ण पाठ करू नका. तुम्हाला जे बोलायचं आहे, तुमचा मुद्दा मांडायचा आहे, हे पाठ करू नका. फक्त 3-4 मुद्दे जे आहेत, बुलेट पॉईंट्स आहेत, ते लक्षात ठेवा. पाठांतर केलं की एक शब्द जरी तुम्ही विसरलात पूर्ण भाषण खराब होण्याची शक्यता असते. दुसरी महत्त्वाची टीप आहे की तुम्हाला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. अमित ठाकरेंनी एक गोष्ट खूप चांगली केली, ती म्हणजे त्यांनी खोटं बोलले नाहीत. त्यांनी ते मान्य केलं की हो, मी विसरलो. आणि जेव्हा तुम्ही स्टेजवरती ऑथेंटिक राहता तेव्हा प्रेक्षक तुम्हाला माफ करतात आणि तुमचा जो स्ट्रेस आहे ना तो अचानक कमी होतो. लोकांनाही ते समजतं की हे माणूस प्रामाणिक आहे. तिसरा मुद्दा असा की पॉज महत्त्वाचा आहे. जेव्हा वाटेल की तुम्ही विसरताय तेव्हा घाबरून पळू नका. काही सेकंदांचा पॉज घ्या, खोल श्वास घ्या, पाणी प्या आणि जो फ्रंटियल जो कॉर्टेक्स आहे तो पुन्हा ॲक्टिवेट होतो. त्यामुळे ही जी प्रक्रिया ही सगळ्यांसोबत होऊ शकते. तर मित्रांनो, स्टेजवरती भाषण विसरणं ही काही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. ते अगदी म्हणजे आपली मानवी आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. अमित ठाकरेंच्या घटनेवरून आपल्याला शिकायला मिळतं की परफेक्ट असण्यापेक्षा रिअल असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पुढच्या वेळेला कोणी स्टेजवरती बोलताना थोडासा थांबला,
तर त्याचा अर्थ तो अकार्यक्षम आहे किंवा कमी हुशार आहे असं नाही होत. कदाचित त्या क्षणी त्याच्या मेंदूवरती जास्त ताण असू शकतो. आणि हो, स्टेजवरती उभं राहून हजारो लोकांसमोर बोलणं हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं प्रत्यक्षात अजिबात नसतं. तुमच्यासोबत कधी असं झालंय का, किंवा बोलता बोलता अचानक पुढचं वाक्यच आठवत नाहीये असं तुमच्यासोबत कधी झालंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.